Hello guys, good morning. Once again, welcome to my channel Mama's World. So हा आहे day 2 आफ्टर चेकआउट फ्रॉम MTDC भंडारदरा रिसॉर्ट. आम्ही आता आलेलो आहे द फन हॉटेल लोणावळ्याला. अमेझिंग 5 स्टार हॉटेल आहे आणि आम्ही 4 आवर्सचा जर्नी करून इथे पोचलेलो आहे द फनला. बेसिकली ह्याची एंट्री अमेझिंग होती. पाऊस खूप जास्त होत होता म्हणून खूप जास्त मजा आली. आणि ऑन द वे जे सिनिक रोड होते त्याचा मी एक मिनी ब्लॉग टाकणार आहे. अमेझिंग वाटलं होतं येता येता. अमेझिंग सीनरीज, अमेझिंग वॉटरफॉल्स, सगळ्या गोष्टी आम्हाला खूप छानपैकी दिसल्या. ह्याच्यानंतर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे द फन लोणावळा 5 स्टार हॉटेलला. दिस इज माय फर्स्ट टाईम आय एम स्टेईंग टू द 5 स्टार हॉटेल. आणि चला आता मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवते. सो गाईज हा आहे आतला एरिया जो की रिसेप्शन एरिया आहे जिथे तुम्ही बसू शकता. आणि विशाल आणि सागर दादा आमचं चेक इन करत आहेत. सो चेक इन टाईम बेसिकली 2 PM आहे आणि चेकआउट टाईम 11 AM आहे. ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. सो आमचे किड्स खूप जास्त हॅपी झालेले होते कारण की पाऊस खूप जास्त होत होता आणि त्यांना कधी पोहोचू हॉटेलला असं झालेलं होतं. सो इथे राईट साईडला त्यांनी एक छोटासा काउंटर ठेवलेला होता जिथे तुम्ही डिफरंट गोष्टी घेऊ शकता. सोबतच साईडला ह्यांचं रेस्टॉरंट पण आहे जिथे तुम्हाला 24 आवर्स टी ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर तुम्ही करू शकता, ज्याला लीफ अँड स्टॉक म्हणतात. मल्टीक्विझन रेस्टॉरंट आहे आणि कॉफी शॉप आहे. सो फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या रूममध्ये जो की खूप अमेझिंग आहे आणि इथला व्ह्यू पण खूप छान होता. सो बघू शकता. सर्वात पहिला इथे छानपैकी एक किंग साईज बेड आहे. सोबतच खूप सुंदर इथे तुम्हाला स्टडी टेबल दिलेला आहे. बॅल्कनी खूप छान आहे. इथे तुम्ही बॅल्कनीचा जो व्ह्यू आहे तो खूपच जास्त सुंदर होता. माउंटेन व्ह्यू आहे, सिटी व्ह्यू आहे आणि मॉडर्न रूम आहे. आणि ह्याच्यामध्ये हा जो द फन हॉटेल आहे हा 2 एकर्समध्ये स्प्रेडेड आहे. आणि लोणावळाच्या एक्सप्रेसवे इथे खूप छान दिसतं. लोकेशन खूपच छान आहे. वालवण मावळ लोणावळा जे की एक्सप्रेसवे एक्झिटलाच आहे. आणि इथे बघू शकता हे खूप छान स्टडी टेबल आहे. स्टडी टेबलसोबत इथे तुम्हाला खूप छान गोष्टी दिलेल्या आहेत जिथे छोटे छोटे तुम्हाला मीन्स रिफ्रेशर्स दिलेले आहेत जे की ज्याचे प्राईस तुम्हाला पे करायचं आहे. त्याच्यानंतर इथे मिनी फ्रीज पण गिवन आहे. सोबत कॉफी, टी बनवायला कॅटल वगैरे पण दिलेले आहे आणि वॉशरूम्स पण खूप जास्त छान आहेत. सो ओव्हरऑल द फन हॉटेल लोणावळा अमेझिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आउटडोअर स्विमिंग पूल साईड लॉन, फिटनेस सेंटर ते पण आहे जे की मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. सोबत बँकेट हॉल पण आहे आणि ह्याच्यामध्ये फ्री वायफाय आणि फ्री पार्किंग आहे. सो वॉशरूम पण खूप जास्त स्पेशियस अँड अमेझिंग आहे. आणि इथे आम्ही चेक करत होतो सगळ्या गोष्टी इथे जे आहेत 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला पे करावे लागतील जर तुम्ही घेतील. दे आर नॉट कॉस्टली दो, पण खूप छान होत्या. बेक्ड आयटम्स होत्या, बेक्ड बिस्किट्स होते, मिलेट बिस्किट्स होते, चॉकलेट बिस्किट्स होते, स्वीट पोटॅटो चिप्स होते. आणि साईडचा रूम, हा जो रूम आहे हा दीदींचा होता. हा रूम पण अमेझिंग होता. सेम टू सेम रूम होता. अमेझिंग प्रॉपर्टी आहे. 5 स्टार हॉटेल असल्यामुळे प्रॉपर्टी खूपच जास्त छान आहे. क्लीन प्रॉपर्टी आहे. एक्सिलेंट लोकेशनवर आहे. मेजर क्लिनिनेस आहे इथे. आणि बिकॉज लोणावळाच्या खूप जवळ आहे. सो तुम्ही इथले डिफरंट स्पॉट्स पण खूप छानपैकी कवर करू शकता. सो ह्या प्रकारे मी छानपैकी रेडी झालेले होते आणि रेडी होऊन आता आम्ही निघालेलो आहे एक्सप्लोअर करायला. सो मी, दीदी, मिहीर आणि विवान आम्ही सगळे खाली चाललेलो होतो रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेण्यासाठी. आणि मुलांना खूप जास्त भूक लागली होती. सो मिहीरला बिर्याणी खायची होती, विवानला काय म्हणतात त्याला, मंचुरियन खायचं होतं. सो त्या दोघांनी छानपैकी खाल्लं. आणि दीदी मला दाखवत आहेत त्यांची फेवरेट गोष्ट, दॅट इज कॉल्ड जिम. सो जिम खूप जास्त छान होती. इथला प्ले एरिया पण खूप छान आहे. आणि कारण की ज्यांना प्ले एरियामध्ये जायचं ते प्ले एरियामध्ये जाऊ शकतात. किड्स, त्यांचे पेरेंट्स जिम करू शकतात. सोबतच इथे खूप छान
स्पा पण आहे, तुम्ही स्पा पण घेऊ शकता. सो दिस इज द जिम. आम्ही खूप जास्त टाईम जिममध्ये स्पेंड केला आणि खूप मजा आली. असं वाटत होतं की फॅमिली जिम सुरू झालेली आहे. आणि ह्या प्रकारे खूप सुंदर जिम पण आहे, प्ले एरिया पण आहे, पूल साईड पण आहे, जिथे तुम्ही पूल खेळू शकता. आणि एक छोटासा प्ले एरिया फॉर अडल्ट्स इथे आहे. कॅरम आहे, चेस आहे, सोबतच हे बघू शकता एअर हॉकी पण आलेली, एअर हॉकी पण दिलेली आहे, पूल पण आहे, पूल टेबल पण आहे. सो आणि इथल्या खालून जर खाली निघून तुम्ही जर लेफ्ट साईडला बघाल तर तुम्ही स्पा घेऊ शकता. स्पा डिफरंट डिफरंट स्पा आहे. 60 मिनिट स्पा, 30 मिनिट स्पा, 20 मिनिट स्पा. त्यांचे चार्जेस पण वेगळे आहे. जर तुम्हाला अवेल करायचे असतील तर ते पण तुम्ही अवेल करू शकता. सो गाईज हा जो व्ह्यू आहे हा वरतून सेकंड फ्लोअरवरनं स्विमिंग पूल मला कॅप्चर करायचं होतं, म्हणून मी सेकंड फ्लोअरवरनं हा कॅप्चर करत आहे. अमेझिंग प्रॉपर्टी आहे, तुम्ही बघू शकता. खूपच जास्त मोठी प्रॉपर्टी आहे आणि इथून व्ह्यू पण खूप छान दिसतो. मी खाली जाऊन पण तुम्हाला दाखवणार आहे. सो ह्याच्या अगोदर चला आपण छान प्रकारे ब्रेकफास्ट करून घेऊ. सो गाईज आपण सकाळी ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे. इथे आहे स्प्राउट्स, सोबतच डोसा, इडली, त्याच्यानंतर ऑमलेट, माझा फेवरेट इथे शिरा पण होता, सोबतच कटलेट्स होते, आणि खूप जास्त व्हेरायटी होती. फ्रूट्स होते, पुरी भाजी होती आणि कपकेक्सचे व्हेरायटीज इथे खूप जास्त छान होता. सोबतच हा रेस्टॉरंट अमेझिंग आहे, सिटिंग एरिया अमेझिंग आहे, क्लिनिनेस खूप जास्त छान आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं स्वीट सेक्शन खूप जास्त छान होता. इथे डोनट्स होते, केक्स होते, कपकेक्स होते, सोबतच बिस्किट्स, चहा, कॉफी, आणि दिस इज द मिलेट ब्रेड मला खूप जास्त आवडला होता. आणि डिफरंट रिफ्रेशर्स बी होते ज्याच्यामध्ये तुम्ही नटेला ब्रेड वगैरे घेऊ शकता, सॅलेड घेऊ शकता, चॉप्ड फ्रूट्स पण अवेलेबल होते. सो खूप छान प्रकारे ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही निघालो आता पूल साईड एक्सप्लोअर करायला. सो गाईज पूल साईड जो आहे हा आउटडोअर स्विमिंग पूल आहे. सो आउटडोअर स्विमिंग पूल असल्यामुळे तुम्हाला मेन एंट्रन्सपासून पण तुम्ही बाहेर येऊ शकता आणि त्याच्यासाठी वेगळी एंट्रन्स पण आहे. सो हे बघू शकता, एंट्रन्स खूपच जास्त छान आहे, जे की मी तुम्हाला पहिलं पण दाखवलं. सो इथून लेफ्ट साईडला तुम्ही सरळ गेले की राईट साईडला एक बँकेट हॉल पण दिसेल, जिथे खूप सगळे लग्न पण झालेले आहेत आणि खूप सगळे डिफरंट डिफरंट रिसेप्शन्स वगैरे पण झालेले आहेत, ज्याचे व्हिडिओज तुम्हाला इंडोर रिसेप्शन एरियामध्ये तुम्हाला दिसतील. आणि सरळच गेले की तुम्हाला एक छान प्रकारे स्विमिंग पूल पण दिसणार आहे. सो गाईज हा आहे स्विमिंग पूलकडे जाणारा एरिया. एरिया तर खूप जास्त मोठा आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं खूप जास्त मोठ्या एकर्समध्ये हा स्प्रेड झालेला आहे हॉटेल, आणि इको फ्रेंडली आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की इथे पेट्स आर नॉट अलाउडेड, पेट्स इथे अलाउड नाही आहेत. बाकी सगळ्या गोष्टी इथे आहे अवेलेबल. ब्रेकफास्ट आहे, त्याच्यानंतर लोकेशन खूप छान आहे, क्लिनिनेस खूप छान आहे. पण पूल मला एरिया मला खूप जास्त छोटा वाटला. ह्याच्यासोबतच आपला व्लॉग इथेच संपतो. भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच खूप सगळं प्रेम देत राहा. चलो बाय बाय.